विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उच्च न्यायालयावरती शिपाई प्रश्नपत्रिका बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. ॲनिमिया या आजारामध्ये रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो? तर लोह या घटकाचा तुटवडा असतो. नेक्स्ट, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर या काव्यभक्ती कोणत्या कवीच्या आहेत? तर बहिणाबाई चौधरी यांच्या आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर इचलकरंजी हे शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती? तर 701 एवढी आहे. नेक्स्ट, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत? तर बाळ गंगाधर टिळक यांचे हे बोल आहेत. नेक्स्ट, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्यात स्थापित केला आहे? तर यादव घराण्यामध्ये. नेक्स्ट, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोहाची आवश्यकता असते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट, लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाकडून झाली? तर स्वीडन या देशाकडून झालेली आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. पृथ्वीवरील दिवस आंतरराष्ट्रीय भाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? तर पश्चिम. नेक्स्ट, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर पैनगंगा या नदीवर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणतीही देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे? तर लाल कंधारी ही आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचा तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तर तार मासा करू शकतो. नेक्स्ट, जूल हे रिकाम्या जागेचे एकक आहे? तर ऊर्जाचे एकक आहे. नेक्स्ट, एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर असते. नेक्स्ट, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशातून भारतामध्ये चित्ते स्थलांतरित करण्यात आले आहेत? तर नामिबियामधून करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत? तर भाववाचक नाम आहेत. नेक्स्ट, देव या शब्दाचे अनेक वचन करा. तर देव या शब्दाचे अनेक वचन देवच होतो. नेक्स्ट, अक्षयला 12 भाषा येतात या अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर विशेषण होते. नेक्स्ट, तो नेहमी उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर हा रीती वर्तमान काळ आहे. नेक्स्ट, त्रिशंकू म्हणजेच अंधारतरी होते. नेक्स्ट, जागतिक मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर
27 फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, एका चौरसाची परिमिती 24 आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर 36 होते. नेक्स्ट, 7चा वर्ग व 13चा घन यांची बेरीज किती? तर 2246 होते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या संख्येला 9ने पूर्ण भाग जात नाही? तर 910ला 9ने पूर्ण भाग जात नाही. नेक्स्ट, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस किलोमीटर? तर 1 हेक्टर म्हणजेच 10,000 चौरस किलोमीटर. नेक्स्ट, मीनाजवळ 1300 रुपये रक्कम आहे. 10% दराने किती वर्षात 4 पट होईल? तर 40 वर्षामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.